काय झालं? काय झालं? लीची आत्ताच उठलीये झोपून. ये 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 ये. आम्हाला उठल्या उठल्या लगेच मांडी लागत. ये ये. काय झालं? हो असं झालं. हो ग असं झालंय. काय झालं? तू असंच झोपला होता. मम्माला नाही भेटला तू आज. आता पप्पाला ती कुठे जाणार आहे सोनू आमची? पप्पाला ती सोनू कुठे जाणार आहे? वाव, फिरायला जाणार आहे सोना. फिरायला जाणार आहे सोनू. हॅलो. रेशमी आता सुटली आहे. संध्याकाळी जायचंय. लवकर लवकर तिला रेडी करायचंय. ही बघा ही बघा ही बघा ही बघा ही बघा पळते कुठे पळते कुठे सोनू पळतेस कुठे तू? सांग मला. मम्मा मांडी घेतली ना तुला? मम्मा मांडी घेतली ना? नको घेऊ कायली. हा सुनू, लाईट लावूया आपण. दुसरी लाईट लावूया आपली. दुसरी लाईट लावूया आपली. दुसरी वाली लाईट लावूया. कोण आहे? हाय का सगळ्यांना? हाय हाय. हाय कर. हाय हाय का? आदिश्मी हाय करणार आहे. आदिश्मी हाय करणार आहे आता. हाय हाय. नाही करायचं आहे. ही करायची आहे. ही करायची आहे. चला 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 आपण काहीतरी खाऊन घेऊया. आपल्याला रेडी व्हायचंय. चला फ्रेश व्हा. चला चला फ्रेश व्हा. आता तू झोपते. सोनू इथे खेळते. तोपर्यंत मी सोनूला खाऊ आणते. सोनू खाऊ आणते. आम्ही तुला खाऊ 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 खाऊ. हा ही प्लेट तू खायला नाही खेळायला केलीस. हा हा. वाव. काय? अरे 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 कुठे चालली घेऊन? कबट नाही उडायचं आता. नाही नो नो. इथलं मिरर बघ. हे बघ ते मिरर. हे बघ ह्या कबटला मिरर आहे बघ. हा ही बघ. वाव वाव. सोनू खाते चपाती. सोनू दूध चपाती खाते आणि असं हे बाप्पाची गाणी लावून मग खाते. तिला आवडतं. हो अगं बाई. सोनूचं आता खाऊन झालंय ना सोना. चपाती खाऊन झाली. आता तिचा टीव्ही टाइम आहे ना सोना. ती थोडा वेळ टीव्ही बघणार आहे आता. टीव्ही सोनू जास्त वेळ नाही बघत. खूप कमी वेळ टीव्ही बघते. तिला जरी पण आपण टीव्ही लावून दिलं ना जबरदस्ती तर ती टीव्ही चालू असतो आणि ती दुसरंच काहीतरी करायचं. सोनू पाणी पी. सोनू वाट बघते पप्पांची. आमच्याकडे बनतायत नाश्त्याला साबुदाण्याचे वडे. आता लिचीचा आहे खेळायचा टाइम. टीव्ही टाइम संपला ना सोना. आता सगळा पसारा काढायचा सोना. सोना आई बाप्पा करते. आई बाप्पा करते. चला इथे इथे बाप्पा करायचं आतमध्ये घरात. आधी घरात करायचं मग बाहेर करायचं. व्हेरी गुड रे. जा वरती जा वरती जा. नाईस गर्ल. वाव गुड गर्ल आमची. वा. चला चला थांब 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 मी चढवते. ये
चला म्याव कर सोनू, म्याव म्याव कर. अरे म्याव म्याव कशी बोलते सोनूची? म्याव बोलते. कशी बोलते? कशी बोलते? कशी बोलते? वाव. अय्या सोनू कन्फ्यूज आहे रे आम्ही. मियाव रे, ती कोरियन बोलते ना रे. हो वाव वाव. अरे पकड 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 पकड. मला कशाला मारते? खुशी झाले. थांब बघा आपल्या सोबत करणार. साबुदाण्याचे वडे नाश्त्याला कसे झाले सांगायचं. आईने केले आज ना. मला दुपारी असं खावंसं वाटलं म्हणजे मला साबुदाण्याचे वडे खायचे. आईने केले माझ. छान झालं ना. मी पण आता घेऊन तुझ्यातच कशा रेडी करते पप्पा. रेडी करतोय सोनूला. कुठे जाणार आहे आम्ही आता? आम्ही जातोय गुढीपाडव्याची तयारी करायला ना सोना. नाही हो ये अगं तू क्यूट. तोंड व्हायचं. आमचा पप्पा रेडी करतोय. पप्पा पप्पाची परी. अरे वा पप्पा बोलते सोनू माझी. ये सोनू आमची काय बघते? क्रिकेट खेळत आहे सोनूला. चला चला निघूया. चला झालोय ना. चला चला निघूया. चला तर आम्ही निघालो आहे शोनूची पाडव्याची साडी शिवून घ्यायला. तर प्लाझाच्या समोर एक गल्ली आहे. गल्लीच्या तिकडे पूजा कलेक्शन म्हणून शॉप आहे. त्यांच्याकडे मोठ्यांच्याही साड्या शिवून मिळतात आणि लहान मुलांच्याही साड्या शिवून मिळतात. तर म्हटलं ह्यावर्षी सोनूला साडी शिवून घ्यावी. मी गेल्या वेळेस तिला रेडीमेड घेतली होती जेव्हा तिचं फर्स्ट बोरनान होतं तेव्हा. 6 महिन्याची होती तेव्हा. पण ती साडी एकदाच घातली आणि मग वेस्ट केली. तर म्हटलं शिवून घेतली तर जरा बरेच दिवस चालतील. सोनूचं खूप 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 तारंबळ करून तिने आम्हाला माप दिलं. तिचं खूप तिचे टँट्रम सहन केलेत. तुम्ही बघू शकता. तर साडी शिवायला टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो शिवाजी पार्कमध्ये मंदिर आहे, गणेश मंदिर. तर आम्ही तिथे गेलो. आधी सोनू गेली की पहिल्या मंदिरात जाऊन पाया पडते. तिला गणपती बाप्पाचं खूप वेड आहे तिच्या पप्पासारखं. मग आम्ही पहिल्या मंदिरात गेलो. इच्छेने बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग जी सुसाट निघाली होती मातीत खेळायला. हळू उभी पण होते ना. परत बॅट हवी आहे. बस चला चला चला. शोध ना. हे काय दादा लोक मारतील ना सोनू तुला. पाटलं तर नेट.
ये शिवाजी पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही आलो घरी. तर आई घरी बनवत होती सोनूसाठी नवीन काहीतरी खायला. तर ॲक्च्युली सोनूला झाली आहे सर्दी खोकला, तर त्याच्यामुळे तिच्या तोंडाला चव नाही आहे, त्यामुळे ती नॉर्मल राईस आणि डाळ राईस वगैरे खायला बघत नाही. तर आईने तिच्यासाठी नवीन एक प्रकार बनवला ढोस्याचा. तर ज्वारी ही मुलांसाठी खूप चांगली असते. तर ज्वारी डाळीचं पीठ होतं थोडंसं आणि गव्हाचं पीठ हे मिक्स केलेलं होतं सगळं, आणि त्याच्यात कांदा आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स केलं आणि त्यात लागणारे थोडेसे मसाले म्हणजे चवीपुरते हळद आणि मसाला आपला, मीठ, जिरेपूड, धणेपूड असं हे सगळं घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि नॉर्मल आपलं पाणी टाकून डोस्याचं जसं बॅटर असतं तसं बॅटर हे बनवून घेतलं. तवा तापला आहे, तव्यावरती तूप घालून घ्यायचं. लहान मुलांसाठी मोस्टली सगळ्या गोष्टी तुपातच कराव्यात. आणि मग चांगलं तवा तापल्यानंतर डोस्याचं बॅटर हलवून घ्यायचं आधी, लम्प्स राहिले नाही पाहिजेत, नाहीतर बबल्स येतील आणि नाहीतर मग पीठ वगैरे असंच राहील गोठळ्या वगैरे, तर ते बघून घ्यायचं आणि मग तापत्या तव्यावर ते पीठ घालून घ्यायचं डोस्यासारखं. आणि खूप सॉफ्ट होतात, असं नाही आहे की क्रंची वगैरे. जरा जाड ठेवलं की कसं सॉफ्ट होतं. आणि मग झाकण मारून घ्यायचं, त्याला एक 5-1 मिनटं ठेवून द्यायचं, एका बाजूने शेकवायचं, मग 5-1 मिनटाने दुसऱ्या बाजूने शेकवायचं. आई मला तेच सांगतायत की 5 मिनटं ठेवायचे म्हणजे आतूनही शिजतं ते. आणि मग हे असं एका बाजूने झालं आहे, आता हे दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे. तर सोनूला आली होती झोप आणि मग दुसऱ्या बाजूने तसंच 5 मिनटं शेकवून घ्यायचा, चांगला शिजून द्यायचा. सोनूचे घावणे रेडी आहेत. खाल्लंय ते, आवडलेत सोनूला घावणे. तर तुम्ही पण असंच लहान मुलांना असं काहीतरी नवीन नवीन ट्राय करून द्या. रोज मुलं खिचडी खाऊन ते भरडी खाऊन कंटाळतात. मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आमच्या सोनूला पटकन काय आवडत नाही, खूप चुझी असं खाण्याच्या बाबतीत. तिला आवडलेलं आहे, म्हणजे परत कधीतरी बनवता येईल हा आयटम.